हिंगोलीत राष्ट्रवादीचा अल्पसंख्याक संवाद दौरा संपन्न. कार्यकर्त्यांच्या समस्यांवर प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट नाझेर काझी यांचे थेट मंथन. MDTV मराठीमध्ये आपले स्वागत. हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राजकीय हालचालींना वेग आला आहे. अल्पसंख्याक समाजाच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट नाझेर काझी यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी अल्पसंख्याक संवाद दौरा हिंगोलीत उत्साहात पार पडला. पाहुयात या दौऱ्याचा हा विशेष वृत्तांत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट नाझेर काझी सध्या राज्यव्यापी दौऱ्यावर असून आज हा दौरा हिंगोली जिल्ह्यात पोहोचला. या संवाद दौऱ्याचा मुख्य उद्देश अल्पसंख्याक समाजातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हा होता. कार्यक्रमात शिक्षण, रोजगार आणि विशेषतः मुस्लिम समाजातील युवकांसाठी असणाऱ्या संधींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल पतंगे, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, निहाल भैया आणि अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष आसद कादरी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना ॲडव्होकेट नाझेर काझी यांनी कार्यकर्त्यांना संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले. अल्पसंख्याक समाजाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर युवकांनी मुख्य प्रवाहात येणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाचे नेटके नियोजन हाजी सय्यद असदुल्ला कादरी यांनी केले होते. या दौऱ्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील अल्पसंख्याक कार्यकर्त्यांमध्ये एक नवा उत्साह पाहायला मिळत आहे. जो भी अल्पसंख्याक समाज है, छोटा छोटा अल्पसंख्याक समाज को इकट्ठा जोड़ना और इनके समस्याओं को समाज के असल बात क्या है इसको जोड़ने का संगठन का जो उद्देश्य है, जो अजीत दादा पवार साहब ने जो हमारे मरहूम उन्होंने जो बुनियाद रखी गई है कि अल्पसंख्यक को जोड़ के कैसा इस पार्टी में जोड़ के इनको फायदा पहुंचा सकते, समाज के छोटे छोटे घटकों को जोड़ के है, उनकी जब तक तुम समस्या नहीं सुलझाएंगे तब तक कोई भी जो भी घटक है, वो चाहे बुद्धिस्ट हो, सिख हो, जैन समाज हो, सभी समाज को हमारे इस राज्य में कुछ चीजें चाहिए. उन चीजों में सबसे पहले संरक्षण आ गया है. अनसिक्योर्ड कहीं ना कहीं मुस्लिम समाज और माइनॉरिटी का समाज और माइनॉरिटी समाज यहाँ पर अपने आप को अनसिक्योर्ड महसूस कर रहा है. आप देखते हैं जैसे आयोडीन मॉब लिंचिंग के नाम पर, गौ हत्या के नाम पर, गौ संरक्षण के नाम पर मुस्लिम समाज के युवाओं पर, मुस्लिम समाज के बुजुर्गों पर अत्याचार किया जा रहा है, मारपीट की जा रही है. लेकिन सरकार की तरफ से जिस तरह से स्टैंड लेना चाहिए उस तरह से स्टैंड नहीं लिया जा रहा. उसी के साथ साथ हमको दूसरी चीज जो चाहिए थी वो शिक्षण, एजुकेशन. एजुकेशन में भी माइनॉरिटी सर्टिफिकेट हम बहुत सी संस्थाओं को देते हैं, लेकिन माइनॉरिटी सर्टिफिकेट के जितने फायदे हैं उससे ज्यादा नुकसान वो संस्था को उठाने पड़ते हैं. माइनॉरिटी में एजुकेशन जितने सोसाइटीज है उनको पायाभूत सुविधा के नाम पर सिर्फ वार्षिक 2 लाख रुपए दिए जाते हैं और वो 2 लाख रुपए भी एक संस्था को सिर्फ 5 बार दिए जाते हैं. 5 बार के बाद में उस संस्था को 2 लाख रुपए नहीं मिलते. लेकिन 2 लाख रुपए देने के बाद में अगर हमारी वो खाजगी संस्था हो या इंग्लिश स्कूल हो तो मैं आपको ये बताना चाहता हूँ कि RTE का फायदा उस संस्था को माइनॉरिटी सर्टिफिकेट होने की वजह से नहीं मिलता. एक अल्पसंख्याक विभाग आहे, जसं सामाजिक न्याय विभाग असेल, इतर मागासवर्गीय विभाग असेल, फ्रंटल आमचे ऑर्गनायझेशन असतील, पॅरेंट बॉडी असेल, एक रचना आहे आणि त्या रचनेच्या अनुषंगानं अल्पसंख्याक विभाग त्या ठिकाणी आहे. आणि त्याचं 9 सप्टेंबरला मला त्या ठिकाणी नियुक्ती दिली दादांनी. तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई पटेल असेल, भुजबळ साहेब असतील, या सर्व नेते मंडळींनी त्या ठिकाणी ती नियुक्ती दिली. मी मागे काही जिल्ह्यांचा दौरा केला. आता मी संघटनात्मक कशी मजबूती येईल त्या दृष्टीने अल्पसंख्याक विभागाचा दौरा त्या ठिकाणी सुरू आहे. काल आम्ही परभणीला होतो, आज हिंगोलीला या ठिकाणी बैठक झालेली आहे, नांदेड आहे, लातूर, उस्मानाबाद म्हणजे धाराशिव आणि अशा पद्धतीनं पूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, इचलकरंजी असेल या ठिकाणी मी जाणार आहे. अल्पसंख्याक समाज मोठ्या संख्येने त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडे सोबत येत आहे.
वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो अनेक प्रवेश त्या ठिकाणी होत आहेत आणि दादा गेल्यानंतर वहिनीनं ते जबाबदारी मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी उचललेली आहे आणि निश्चितपणाने अल्पसंख्याक विभाग हा राज्यातला एक चांगला मजबूत विभाग त्या ठिकाणी होईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. याबद्दल आमच्या मनात कुठल्या प्रकारची शंका नाही. दौऱ्यामध्ये मी ज्या ज्या ठिकाणचे जे काही विकासाचे प्रश्न आहेत विशेषतः अल्पसंख्याक विभागाच्या संदर्भात आणि अल्पसंख्याक विभाग योगायोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या ठिकाणी आहे, तर मी आता दौरा केल्यानंतर कुठले कुठले जिल्ह्याचे काय काय प्रॉब्लेम आहेत विकासाच्या संदर्भात, कुठं छातीखाना आवश्यक आहे, कुठं कब्रस्तानच्या आवार भिंतीचा प्रश्न आहे, हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्याच्यावर निधी उपलब्ध करून द्यावं यासाठी ते प्रयत्न निश्चितपणाने 100% त्या ठिकाणी करणार आहोत. ज्या पद्धतीनं आम्ही दादांकडे विषय मांडायचो निश्चितपणाने त्याच पद्धतीनं वहिनीकडे त्या ठिकाणी विषय मांडणार आहोत आणि आम्हाला खात्री आहे की वहिनी त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून ते सर्व प्रश्न त्या ठिकाणी सोडवतील.